झटपट इडली डोशाची पोळी करण्यासाठी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आणि त्यावरती 1 वाटीभर हरभऱ्याची डाळ घालायची आहे. 5 ते 7 मिनिट ती मध्यम आचेवर भाजून झाली की त्यामध्ये 1 मूठभर शेंगदाणे घालायचे. झटपट पोळी बघतो आहोत आपण, त्यामुळे आपण हे सगळं एकत्रच भाजणार आहोत. डाळी भाजायला ज्याप्रमाणे वेळ लागतो त्या क्रमाने आपण डाळी यामध्ये घालतो आहोत. आता 1 वाटीभर उडदाची डाळ घालायची आणि मध्यम आचेवर ही डाळ चांगली कुरकुरीत लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. उडदाची डाळ भाजली गेली की त्यामध्ये पाव कप इतके तीळ घालायचे आहेत. तीळही चांगले भाजून घ्यायचे. तीळ चटचटायला लागले की हे भाजून झाले आहेत असं समजायचं. त्यामध्ये 2 मोठे चमचे धणे आणि 10 लाल मिरच्या घालायच्या आहेत. लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. जर तुम्ही काश्मीरी मिरची घातली तर त्याचा रंगही छान येतो आणि ती चवीला कमी तिखट असते. तर आपल्या आवडीप्रमाणे मिरची घालायची आहे. आता मिरची थोडी बाजूला करून त्यामध्ये 1 मोठा चमचा मी चिंचेचा कोळ घातला आहे. झटपट पोळी बघतो आहोत म्हणून मी इथे रेडीमेड टॅमरिन पेस्ट घातली आहे. ती या डाळींमध्ये चांगली कोरडी करून घ्यायची. मिरचीवर घातली असती तर मिरची ओली झाली असती, म्हणून मी मिरच्या बाजूला केल्या. 1 चमचाभर हिंग घालायचं आहे. हेही सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं. छान कोरडी झाली आहे डाळ. आता पुन्हा मिरच्या एकत्र करायच्या, भाजून घ्यायचं आणि आता 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा. त्यावर चवीपुरतं मीठ घालायचं आणि आज मी यामध्ये गूळ पावडर घालते आहे. तर 2 मोठे चमचे मी गूळ पावडर इथे घालते आहे. आपल्या आवडीप्रमाणे चिंच गुळाचं प्रमाण आपण ठरवू शकतो. जास्त आंबट गोड चटणी आवडत असेल तर चिंच आणि गूळ दोन्हीही तुम्ही जास्त घालू शकता. हे गार झालं की मिक्सरमध्ये ही चटणी बारीक करून घ्यायची. गरम गरम डोस्यावर ही चटणी घालून तर अप्रतिम लागतेच, पण घी इडली पोळी जेव्हा आपण घरी करतो तेव्हा गरम इडल्यांवर तूप आणि ही चटणी घालायची. अतिशय छान चव याची लागते. तर ही झटपट इडली डोसा पोळी तुम्ही नक्की करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल.